नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सौंदर्य म्हणजे मोहकता. निसर्गात अनेक मोहविणारी ठिकाणे आपल्याला जागोजागी दिसतात. अशा निसर्गामध्ये फिरायला सर्वांनाच आवडतं. अनेक लोक सकाळी सायंकाळी फिरायला जाताना दिसतात. पहाटेच्या वेळचा तो सूर्योदय पाहायला अनेक जणांना खूप आवडतं. पहाटेच्या वेळची पाखरांची किलबिल असेल, पाखरांचा चिवचिवाट असेल, गार वाऱ्याची झुळूक असेल किंवा शांत असणारा रस्ता असेल, आजूबाजूचा स्वच्छ वातावरण, निसर्ग, हे सगळं पाहण्यामध्ये अनेक जणांना खूप आनंद वाटतो. जसं पहाटेचं सौंदर्य असतं तसं सायंकाळचं सुद्धा सौंदर्य असतं. सूर्यास्त पाहताना आजूबाजूचे अनेक त्या आकाशातील छटा पाहत असताना अनेक जणांना खूप आवडतं. असाच एक निसर्गावरती आधारित असणारा एक भाग आज आपण पाहणार आहोत. आज आपण इयत्ता 8वी मधील मराठीतील कविता तिथे या कवितेचा आपण अभ्यास करणार आहोत. कवितेचं नाव आहे तिथे. कुठे तर तिथं. हा निसर्ग सर्वांना भरभरून देतो. निसर्गामध्ये खूप सौंदर्य दडलेलं असतं. आपल्याकडं ती दृष्टी असायला पाहिजेत. आजूबाजूचं सौंदर्य आपण पाहायला पाहिजेत आणि हे पाहून आपलं मन त्या निसर्गामध्ये रिझवायला पाहिजेत. अनेक निसर्ग कवी आपण पाहतो. अनेक हे निसर्ग कवी निसर्गामध्ये भटकत असतात आणि निसर्गातील जे काही बारकावे आहेत ते आपल्या लेखणीनं बद्ध करत असतात. त्यातीलच एक कवी म्हणजे कवी गणेश हरी पाटील. कवी ग. पाटील, गणेश हरी पाटील खरं तर हे मराठीतील कवी व शिक्षण तज्ज्ञ म्हणून नावाजलेले आपण पाहतो. अनेक शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या खूप साऱ्या कविता पाहायला मिळतात. खरं तर हे बाल साहित्यिक आहेत आणि प्रयत्नशील व प्रयोगशील कवी लेखक म्हणून ते ओळखले जातात. बाल शारदा हा ग्रंथ त्यांनी वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी संपादित केला होता. असे कवी गणेश हरी पाटील. आपण निसर्ग कवी पाहतोच. कोण सांगा निसर्ग कवी? बालकवी. बालकवींना आपण निसर्ग कवी म्हणून पाहतो. बालकवीच्या अनेक कविता निसर्गावरतीच अवलंबून होत्या. या निसर्गातील सृष्टी सौंदर्य त्यांनी आपल्या मोजक्या शब्दामध्ये बद्ध केलेलं होतं आणि त्यामुळं बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे निसर्ग कवी म्हणून नावाजलेले असतात आणि त्यांचाच वारसा चालवणारे कवी गणेश हरी पाटील यांची तिथे ही कविता आता आपण अभ्यासणार आहोत. आता गणेश हरी पाटलांचा जर आपण कालखंड पाहिला तर 1906 ते 1989, 1906 ते 1989 हा त्यांचा कालखंड आपल्याला पाहायला मिळतो. साहित्य प्रकार कवितेचा आहे निसर्ग कविता. निसर्गाचं वर्णन, निसर्गाच्या अनेक छटांचं वर्णन जिथं केलेलं असतं ती निसर्ग कविता. ह्या निसर्गामध्ये झाडं, वेली, डोंगर, टेकड्या, झरे, पाखरे, आकाश याचं मुक्त हस्ते वर्णन केलेलं असतं ती निसर्ग कविता. त्यामुळं इथं साहित्य प्रकार आहे निसर्ग कविता. आणि या कवितेचं संदर्भ पुस्तक आहे कविता 20व्या शतकाची. काय संदर्भ पुस्तक आहे बघा? कविता 20व्या शतकाची. हे पुस्तक शांता शेळके यांनी संपादित केलेलं आहे. आता गणेश हरी पाटलांचा परिचय आपण मागं पाहिलेलाच आहे. तरी पण या गणेश हरी पाटलांनी BA BT पर्यंतचं शिक्षण घेतलं होतं.
मराठीतील कवी तर आहेतच, शिक्षण तज्ज्ञ तर आहेतच, शिक्षणाधिकारी तसंच ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य अशी त्यांची बढती होत गेली. म्हणजे शिक्षण व्यवस्थेतील सगळा अभ्यास त्यांनी पाहिलेला दिसतो. त्यांनी अनेक पदं तर भूषवलेली आहेत, पण त्याबरोबर त्यांच्या ज्या कविता आहेत त्या निसर्गावरती असणाऱ्या कविता आपण पाहतो. त्याच्यामध्ये असणारी रानजाई ही एक कविता असेल, दुसरी पाखरांची शाळा, पाखरामध्ये हरवणारे गह पाटील, त्यामुळं त्यांचा पाखरांची शाळा हा कविता संग्रह असेल. त्याबरोबर लिंबोळ्या हा कविता संग्रह असेल. त्याचबरोबर त्यांची गस्तवाल्यांची गीते हा आणि निवडक कविता, त्यांच्या अशा अनेक कविता संग्रह आहेत, अनेक कविता आहेत, त्या आपण अभ्यासायच्या आहेत. इथं जी आपल्याला कविता दिली आहे ती म्हणजे तिथे. कुठं कवीचं मन कुठं रमतं तर तिथं. आपल्या पण आवडीची आजूबाजूला अशी अनेक ठिकाणं असतात, अशी अनेक पर्यटन स्थळं असतात. ही पर्यटन स्थळं आपल्या मनात घर करून राहत असतात. मोकळ्या वेळेला, फावल्या वेळेला आपण तिथं जात असतो. कुठं? तिथं जिथं आपलं मन रमतं तिथं. आपलं जे जन्मगाव असेल, मूळ गाव असेल, त्या गावातील अशी काही ठिकाणं असतात, त्या ठिकाणी निवांत आपण जात असतो. असेच कवी वारंवार जिथं जायचे ते कवीला भावलेलं, कवीला आवडलेलं ठिकाण आहे ते म्हणजे तिथं. कवितेचं मूल्य आहे निसर्ग प्रेम. निसर्ग, खरं तर या निसर्गाचा माणसाला विसर पडलेला दिसतो आणि विसर पडल्यामुळंच आता अनेक नवीन रोग असेल किंवा नवनवीन आपत्ती आपण पाहतो. निसर्गाला आपला मित्र बनवायला पाहिजेत. निसर्गासारखा मोठा मित्र कोणच नाही. त्यामुळे या निसर्गाचं आपण संरक्षण तर करायलाच पाहिजेत, निसर्गाचं कौतुक तर करायलाच पाहिजेत, पण सगळ्यात महत्त्वाचं निसर्गाशी मैत्री आपण ठेवायला पाहिजेत. झाडांशी मैत्री ठेवायला पाहिजेत, पक्ष्या प्राण्यांशी मैत्री ठेवायला पाहिजेत आणि सगळ्यांसोबत आनंदानं राहायला पाहिजेत. त्यामुळं मूल्य दिलेलं आहे निसर्ग प्रेम. निसर्गावरती भरभरून प्रेम करायला पाहिजेत. निसर्गातील वर्णन, सौंदर्य आणि त्याच्यातून आपण आनंद मानत आपलं जीवन सुद्धा आनंदही करायला पाहिजेत. म्हणूनच कविता दिलेली आहे. कवितेचं मूल्य आहे निसर्ग प्रेम. चला तर आपण कविता पाहूया. तिथे, कवितेचं नाव आहे तिथं. पुस्तक घ्या, मी कविता वाचतो, पहा. नंतर ही कविता तुम्ही पाठांतर सुद्धा करायची आहे. फुलतात वल्लरी रानजाईच्या तिथे, दरवळते गंध त्यामुळं भान हरपते. चहूबाजू टेकड्या खलाटीत पाजरे, सानुली झरी तिथे चिवचिवती पाखरे. वाऱ्यावर डुलती सोनवळीची फुले, वाजविती तरवड बाळे निज खुळकुळे. चिमुकली झेंडूची बहीण मखमल डुले, गोकर्ण आपुली झुलवी निळी कुंडले. काटेरी वेड्या वृक्ष तिथे बाबळी, ज्यावरी घरकुले न्हाव्याची लटकली. करडासह तिथे बागडत्या शिरड्या, कलकलाट करती झाडावर भोरड्या. आसपास बेटे निवडुंगाची तिथे, घायपात भोवती समशेरी रोखिते. शेजारून गेल्या अरुंद पांदितुनी, रहदारे चाले बाजाराच्या दिनी. झाडीत तिथल्या शिरल्यावर वाटते, पाहतो जादूच्या अद्भुत पेटामध्ये. मज बालपणी जी मौज तिथे वाटली, तीच ती आजही अनुभवतो त्या स्थळी. मी कित्येक स्थित्यंतरे जगी पाहिली, तीच ती स्थिती नांदते मात्र त्या स्थळी. अधिकांश याहुनी असतील रम्य स्थळे, स्वाभाविक परी मज आकर्षण तेथले. कुठले? तेथले. म्हणून कवितेचं शीर्षक आहे, कवितेचं नाव आहे तिथे. मी आधीच सांगितलेलं आहे, प्रत्येकाच्या मनात असं एक ठिकाण घर करून राहिलेलं असतं. तसंच निसर्ग कवी गणेश हरी पाटील यांच्या मनामध्ये सुद्धा ते ठिकाण, तिथे कवीला जावंसं वाटतं. वारंवार त्या ठिकाणी गेल्यानंतर कवीला तिथला निसर्ग मोहित करून टाकतो. तिथला निसर्ग कवीला आपलं सगळं भुलवू पाहतो. असा रम्य निसर्गामध्ये कवीला काय काय दिसतं, कवीनं काय काय सांगितलंय बघा. फुलतात वल्लरी रानजाईच्या तिथं.
आता खेडेगावातील वर्णन आहे आणि या खेडेगावातील निसर्ग असेल आणि त्या टेकड्या असेल अशाच टेकडीच्या जवळ कवी गेल्यानंतर कवी तिथलं वर्णन काय करतो बघा. कवीनं काय काय सांगितलेलं आहे बघा. फुलतात वल्लरी रान जायच्या तिथे. तिथे कवीला तिथं जायचं आहे आणि तिथं काय काय आहे हे सांगितलं बघा. फुलतात वल्लरी, फुलतात जशी फुलं फुलतात. सकाळ सकाळी फुलं अशी फुललेली असतात, सायंकाळी त्या पाकळ्या असतात आणि सकाळी सकाळी पहाटेची मंद झुळूक लागल्यानंतर ह्या कळ्याचं फुलात रूपांतर होतं. आणि असंच त्या डोंगरावरती, त्या निसर्गावरती, त्या रानजाईच्या टेकडीवरती कवीला मात्र ती फुलं दिसलेली आहे. कुठली? वल्लरी. काय म्हणता बा? वल्लरी म्हणजे वेल. वल्लरी वेल म्हणजे झाडावरती चढलेली वेल असेल. ही वेल कशाच्या तरी आधारानं वर चढलेली असते आणि या झाडाला, या वेलीला अनेक फुलं लागतात आणि ही फुलं आपल्याला खूप आवडतात. या फुलांचे रंगीबेरंगी सगळे आपण रंग पाहिले किंवा त्याच्यातील मधुर सुगंध पाहिला तर आपल्याला भुरळ पडते. आणि म्हणून कवी सुद्धा म्हणतो फुलतात वल्लरी रानजाईच्या तिथं. रानजाई बघा, रानजाई म्हणजे रानातील पांढऱ्या रंगाची काही फुलं असतात, म्हणजे जाईसारख्या रंगाची फुलं. रानामध्ये हजारो फुलं असतात, असंख्य फुलं असतात. टेकडीवर एवढी काही फुलं असतात, रानात एवढी काही फुलं असतात. या सगळ्याच फुलांची नावं आपल्याला माहीत नसतात. आपल्याला मोजक्या फुलांची नावं माहीत असतात. आपल्या बागेमध्ये असणारी, आजूबाजूला असणारी, जी आता सध्या म्हणजे सगळीकडे दिसतात अशी फुलं आपल्याला माहिती असतात. पण या रानामधल्या, शेतामधल्या, त्या मोकळ्या निसर्गात असणारी अनेक फुले मात्र आपल्यापासून वेगळीच असतात. अशीच फुलं कवीला भुरं घालतात. म्हणून कवी म्हणतात बघा, त्या वेलीवरती अनेक रानजाईची, रानातील पांढऱ्या रंगाची म्हणजे जाईसारखी असणारी ती फुलं मात्र तिथं फुलतात. सकाळ सकाळी कवी जेव्हा त्या ठिकाणी फिरायला जातो, त्या रानजाईच्या डोंगरामध्ये जातो, त्या डोंगरामध्ये ही जाईसारखी फुलं फुललेली असतात आणि ही फुलं पाहिल्यानंतर कवीला काय होतं बघा. दरवळे गंध, त्यामुळं भान हरपते. दरवळे गंध, गंध म्हणजे सुहास, गंध म्हणजे वास, मोहून टाकणारा तो सुगंध पाहिल्यानंतर. कशाचा सुगंध? त्या रानजाईच्या फुलांचा. त्या वल्लरीवरती, वेलीवरती असणारी ती रानजाईची फुलं आणि पहाटे पहाटे त्या फुलांचा सुगंध मात्र आजूबाजूला दरवळतो, पसरतो आणि त्यामुळं माझं भान हरपून जातं. वाटतं की डोळे मिटावेत आणि तोच सुगंध घेत राहावा. त्याच सुगंधामध्ये, त्याच गंधामध्ये रममान व्हावं. इतका तो सुगंध मन मुराद तो सुगंध घेत राहावा आणि भान विसरावं, आजूबाजूचं सगळं विश्व विसरावं आणि आपण त्याच्यामध्येच मग्न व्हावं. जणू स्वर्ग सुख कवीला इथं मिळतं. म्हणून कवी म्हणतो त्या रानजाईच्या डोंगरावरती असणारी जाईची ती फुलं मात्र जेव्हा फुलतात त्याचा सुगंध दरवळतो. तो सुगंध पाहताना मन हरपून राहावंसं वाटतं. चहूबाजू टेकड्या, खलाटीत पाझरे. आता रानजाईचा डोंगर कसा कसा आहे बघा. आपल्या समोर ते चित्र दिसतं बघा. एखादी गोष्ट सांगत असताना जसं आपल्या समोर ते चित्र आलेलं असतं, काल्पनिक चित्र आपण तयार करतो, असं चित्र सुद्धा असतात. भान हरपणारी ती रानजाईची फुलं आणि त्याच्या चहूबाजू टेकड्या. चारी बाजूला मात्र उंच टेकड्या आहेत. चारी बाजूला उंच टेकड्या, खलाटीत पाझरे. खलाटीत, खलाटी म्हणजे दरी. उंच टेकड्या असतात आणि टेकड्या जिथं जुळलेल्या असतात इथं खोल दरी झालेली असते आणि अशा दरीमध्ये पाझरे म्हणजे अनेक लहान सानुली झरे आलेले असतात. पाझरत असतं म्हणजे पाणी आलेलं असतं. पाण्याचा खळखळाट तिथून वाहत असतो. उंच डोंगर आणि उंच डोंगरामधून जिथं खालच्या त्या दरीमध्ये जिथं जिथं लहान 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 सानुली, लहान लहान झरे जिथं आलेले असतात या झऱ्यातून त्यालाच पाझरणं असं म्हटलेलं आहे बघा. चहूबाजूला टेकड्या, आजूबाजूला चारी बाजूला टेकड्या, खलाटीत पाझरे. खलाटीत म्हणजे दरीमध्ये. दरीमध्ये मात्र अनेक झरे आहेत. हे नितळ स्वच्छ गार पाणी जेव्हा पाझरतं त्या पाझरलेल्या पाण्यामध्ये, त्या झऱ्यातील पाण्यामध्ये काय काय झालेलं बघा. सानुली झरी तिथे चिवचिवती पाखरे. सानुली लहान लहान, सानुली म्हणजे लहान,
सानुली झरी, झरी म्हणजे काय सांगितलं, झरा किंवा पाणी पाझरणे. तिथे चिवचिवती पाखरे, आणि तिथं मात्र लहान लहान पाखरांचा चिवचिवाट चाललेला असतो. लहान लहान पाखरं तिथं खेळत असतात, त्या पाण्यामध्ये डुंबत असतात, ते पाणी पित असतात. असं हे निसर्गातील वातावरण. या 4 ओळीमध्ये कवीनं काय सांगितलेलं आहे बघा. माणसांच्या जंगलामध्ये किंवा शहरामध्ये मात्र हे चित्र पाहायला मिळत नाही, पण त्या खेड्यातील तिथं कवीला जावंसं वाटतं. रान जाईतील त्या डोंगरावरती असणारी जाईसारख्या त्या फुलांचा सुगंध घेऊन मन हरपावं वाटतं. चहूबाजूला टेकड्या आहेत आणि टेकडीच्या मध्ये खोल झरा म्हणजे दरी जी आहे, खलाटी आहे, त्या दरीमधून पाझरत असतात, झरे येत असतात, आणि त्या झऱ्यामध्ये त्या पाण्याचा आनंद घेत लहान लहान पाखरे खेळत असतात, चिवचिवाट करत असतात. असं त्या 4 ओळीमध्ये कवी तिथला तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आणून पाहतो. म्हणून कवीला तिथं जावंसं वाटतं, तो डोंगर दऱ्या पाहावंसं वाटतं, ते झरी पाहावंसं वाटतं, ते पाखरांचा चिवचिवाट किलबिलाट पाहावंसं वाटतं, आणि तो सुगंध आपण घ्यावासा वाटतो. असं कवीला तिथं मन मोहित झाल्यासारखं वाटतं. म्हणून कवीला वारंवार तिथं जायला आवडतं. वाऱ्यावर डुलती सोनवळीची फुले, वाजविती तरवड बाये निज खुळकुळे. तिथं कवीनं काय काय पाहिलं, आता काय पाहिलं होतं ते 4 ओळीमध्ये सांगितलं. आता इथं काय म्हटलेलं आहे बघा. वाऱ्यावर डुलती सोनवळीची फुले. कोणकोणत्या फुलांचं वर्णन तिथे या कवितेमध्ये गणेश हरी पाटील यांनी केलेलं आहे. आता इथं काय सांगितलं बघा. वाऱ्यावर डुलती, आता डोलणं म्हणजे जशी वाऱ्याची झुळूक येत असतं, या झुळूक सोबत, या वाऱ्याच्या प्रवाहासोबत कोण खेळतं बघा, कोण डुलायला लागतं बघा. काय सांगितलं बघा. सोनवळीची फुले. सोनवळीची फुले. मुलींना फुलांची नावं खूप माहीत असतात, अनेक फुलांचा परिचय मुलींना असतो बघा. इथं सोनवळीची म्हणजे कुठली फुलं असणार बघा बरं, तर ही जंगली फुलं आहेत. ही खेडेगावातून आढळणारी, निसर्गातून आढळणारी. तुम्हाला नागवेल माहीत असेल पहा, नागवेल औषधी वेल असते, नागवेल. या नागवेलीचीच फुलं म्हणजे सोनवळीची फुलं असं म्हटलेलं आहे बघा. म्हणजे एक जातीचं गवत सारखं असतं, आणि या गवतावरती ही रंगीबेरंगी लहान लहान फुलं आलेले असतात, आणि ही सकाळ सकाळी फुलं सुगंध त्याचा दरवळत असतो. जेव्हा वाऱ्याची मंद झुळूक येते, या मंद झुळकीबरोबर ती फुलं डोलताना दिसतात. मन डोलर, असंच त्यांचं, त्या फुलांचं मन तिथं डोलायला लागतं. अशी कोणती फुलं कवी म्हणतात बघा. सोनवळीची फुले. वाजविती तरवड बाळे निज खुळकुळे. काय म्हणतात बघा. वाजविती तरवड बाळे निज खुळकुळे. शब्द कसे कसे कुठं कुठं वापरलेले आहेत बघा. वाजविती तरवड. आता तरवड हा काय प्रकार आहे, आपल्याला हे परवडत नाही असं नाही, तर इथं काय अर्थ केला बा. तरवड म्हणजे तरवड्याची फुलं. आता तरवडाचा हा काय प्रकार, तर ही खेडेगावातीलच फुलं आहे. तरवड्याच्या शेंगा म्हणजे तिथं काय सांगितलं बघा. निळ्या रंगाची फुले. आपण केव्हा केव्हा जातो बघा निसर्गामध्ये फिरायला, अशी वेल लागलेली असते, आणि ही वेल झाडावरती चढते, आणि त्या वेलीला एवढ्या लांब लांब शेंगा लागलेल्या असतात बघा. अगदी त्या शेंगा थोड्याशा अशा पातळसारख्या असतात, आणि त्या उंच जवळजवळ फूट 1.5 फुटाच्या असतात. त्या शेंगा हिरव्यागार असतात, आणि जेव्हा पावसाळा संपतो तेव्हा ती वेल तिथंच सुकून जाते, आणि झाडावर असणारी ती तरवडाची शेंग असतं ती सुद्धा वाळून जाते. आणि वाळल्यानंतर काय होते, तर त्याच्यामध्ये ज्या काही बिया असतात, जे गर असतात ते पण वाळलेले असतात, आणि नकळत काय होतं, तिथं ती जी बी होती ती बी पोकळ होते, आणि म्हणजे ती शेंग असते ती पोकळ होते, आणि त्यामध्ये असणारे ते गर असेल किंवा बी असेल, ती बी मात्र हालायला लागते, डोलायला लागते, आणि त्याचा आवाज येतो खुळकुळ्यासारखा. आवाज खुळकुळ्यासारखा येतो. अशी एक तरवडाची ती शेंग किंवा तरवडाची अनेक फुलं म्हणजे निळ्या रंगाची फुलं. वाजवी ती तरवड. तरवड वाजवण्याचा हा काय प्रकार आहे, तर काय प्रकार आहे बघा. जसा आपण खुळकुळ आपल्याला माहित आहे,
खुळकुळा लहान मुलांना खेळवण्यासाठी वापरतो. जणू असाच खुळकुळा त्या तरवडाच्या शेंगाने केलेला आहे. तरवडाच्या शेंगा वाळलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या बी आहेत त्या बी मात्र जसं वारं येतं तसं त्या शेंगा हालतात आणि त्याच्यासोबत खुळकुळा वाजल्याचा आवाज तिथून येतो. म्हणून म्हटलं बा तरवड बाळे. तरवड बाळे म्हणजे तरवडाच्या शेंगा. बाळ म्हणजे त्याचं लहान बाळ असं म्हणायचं आहे. म्हणजे तरवडाच्या शेंगा इथं म्हणतात बघा निज खुळकुळे. निज म्हणजे झोप नाही तर निज म्हणजे स्वतः. स्वतः काय करायलेत खुळकुळायलेत. कोण खुळकुळायलेत? तरवडाची बाळे म्हणजे तरवडाच्या शेंगा. कशानं? जेव्हा वारं येतं त्या वाऱ्याबरोबर लटकलेल्या त्या वाळलेल्या शेंगा स्वतः निज स्वतःच्या स्वतः हलायला लागतात आणि खुळकुळा वाजवल्यासारखं त्या डोलायला लागतात, आवाज करायला लागतात. आणि असा हा निसर्गाचा खुळकुळा कवी गणेश हरी पाटलांनी आपल्या नजरेला आणून दिलेला आहे. म्हणून म्हटलं बा चिमुकली झेंडूची बहीण मखमल डुले. अजून तिथंच काय आहे? एकतर आधीच सांगितलेलं आहे रानजाईची फुलं आहेत, आजूबाजूला टेकड्या आहेत, खोल दरी, त्या दरीतून पाझरतं तिथं चिवचिवाट करणारी अनेक पाखरं आहेत. त्याचबरोबर सोनवळीची फुलं म्हणजे मी सांगितलं तुम्हाला नागवेलची फुलं आणि त्याबरोबर तरवडच्या शेंगा किंवा तरवडच्या निळ्या रंगाची फुलं आणि तरवडच्या शेंगा सुद्धा वाजताना दिसतात. चिमुकली झेंडूची बहीण. आता झेंडू हा काय प्रकार माहित आहे आपल्याला सगळ्यांना. झेंडूचं फुल सगळ्यांना माहीत आहे कारण आजूबाजूला हे फुल आपल्याला खूप दिसतं. त्यामुळं इथं मला झेंडूची बहीण. आता झेंडूची बहीण, भाऊ, आजी, आजोबा काय काय खूप नाती इथं पण तेच सांगितलं बघा. झेंडूची बहीण म्हणजे सुपारीची फुलं तुम्हाला माहीत असतात का बघा. पूर्वी खूप असायची लाल रंगाची किंवा ती गुलाबी रंगाची फुलं सुपारीसारखी. झेंडू मोठा असतो पण ही फुलं मात्र लहान लहान असतात. सुपारीची फुलं आपण म्हणतो बघा त्याला. त्याबरोबर झेंडूची फुले मखमल डुले. झेंडूची फुले मखमली रंगाची. झेंडूची फुलं मात्र लहान लहान सुपारीची फुलं ती सुद्धा डोलायला लागतात. का डोलतात? कारण वाऱ्याची झुळूक येते आणि त्या वाऱ्याच्या झुळकीबरोबर तरवडच्या शेंगा असेल, सोनवळीची फुलं असेल आणि झेंडूची बहीण कुणाला म्हटलेलं आहे? मखमलच्या फुलांना, सुपारीच्या फुलांना ती सुद्धा डोलायला लागतात. गोकर्ण आपली झुलवी निळी कुंडले. आता गोकर्ण म्हणजे काय? गोकर्ण म्हणजे ते ठिकाण नाही, इथं त्या फुलाला नाव दिलेलं आहे बघा गोकर्ण. गो म्हणजे जा नाही, इथं मराठी शब्द आहे. गो म्हणजे गाय. कर्ण म्हणजे तो कर्ण नाही, दानशूर कर्ण नाही, तो योद्धा नाही. तर इथं म्हटलंय कर्ण म्हणजे कान. संस्कृत शब्द अनेक आहेत कारण का मराठीची संस्कृती ही आई आहे. संस्कृती ही आपली माता आहे आणि या संस्कृतमधून अनेक शब्द मराठीत घेतलेले आहे. म्हणून गो म्हणजे गाय, कर्ण म्हणजे कान. गाय कान काय भानगड? गोकर्ण गायीच्या कानाच्या आकाराची फुलं असा अर्थ घ्यायचा आहे बघा. लक्षात ठेवा गोकर्ण गायीच्या कानाच्या आकाराची फुलं. गोकर्ण आपली झुलवी निळी कुंडले. निळ्या रंगाची फुलं. गोकर्णाची फुलं नावच पडलेलं आहे. झेंडूची फुलं, मखमलची फुलं, सोनवळीची फुलं, जाईची फुलं. तशी इथं गोकर्णाची जी फुलं आहेत जे गायीच्या कानाच्या आकाराची जी फुलं आहेत ती झुलवी ती सुद्धा हलायला लागतात. कशी? निळी कुंडले. निळ्या रंगाची फुलं आहेत ती कुंडले. आता कुंडल काय प्रकार? कुंडल म्हणजे कानातील अलंकार, कर्णभूषण आपण म्हणतो. मुलींना, स्त्रियांना अनेक हे कर्णभूषण किंवा दागदागिने अलंकार माहीत असतात. जसं कुंडल असतं, कानामध्ये जसे अलंकार असतात तसं ही गोकर्णाची फुलं मात्र जसं कानामध्ये एखादा अलंकार असतो आणि एखादी लहान मुलगी चालत असताना तो अलंकार जसं तिच्या चालण्याबरोबर डोलत असतो, हलत असतो, तशीच ही गोकर्णाची फुलं मात्र कानातील अलंकारासोबत म्हणजे कुंडलासारखी ती सुद्धा झुलताना दिसतात, हलताना दिसतात. असं बारकावे गणेश हरी पाटलानं या कवितेमध्ये मांडलेले आहेत बघा. काय काय सांगितलं आहे बघा. सोनवळीची फुलं आधी सांगितली होती, रानजाईची फुलं, त्यानंतर सोनवळीची फुलं, तरवडच्या शेंगा किंवा तरवडची निळी रंगाची फुलं, झेंडूची बहीण मात्र म्हणजे सुपारीची फुलं आणि गोकर्णाची फुलं अशी अनेक फुलांचं वर्णन इथं कवी करायला आहेत. त्यानंतर
पुढच्या त्या कळव्यामध्ये काय सांगितलं बघा, काटेरी वेड्या वृक्ष तिथं बाबळी, ज्यावरी घरकुले न्हाव्याची लटकली. अजून तिथं काय काय आहे सांगितलेलं आहे बघा, काटेरी वेड्या वृक्ष तिथं बाबळी. त्याच ठिकाणी कुठं, तिथं, तिथं म्हणजे कुठं, रांजाईच्या डोंगरावरती, त्या डोंगर आजूबाजूला टेकड्या, झरे, दरी, फुलं आहेत. तिथं मात्र अजून काय कवीनं वर्णन केलं बा, काटेरी वेड्या. वेड्या म्हणजे काय, म्हणजे वेड्या वाकड्या असं म्हणायचं आहे कवीला. काटेरी म्हणजे काटे असणारे, वृक्ष, जेवण काय वृक्ष आहे, नको नको असं झालंय. वृक्ष नाही, वृक्ष म्हणजे चवहीन, रसहीन, वासहीन, गंधहीन, ज्याच्यामध्ये काहीच सौंदर्य नाही असं, त्याला असं म्हणजे कोरडेपणा असतो, त्याला असं वृक्ष म्हटल्या बा, रसहीन असणारं. तिथं बाबळी. आता बाबळी काय, बाबळीची झाडं माहीत असतील तुम्हाला, पाहिलेली आहेत, पण ज्याला नावं तुम्हाला माहीत नसतात. बाभळ, वाकडी तिकडी बाभळ आपण म्हणतो. बाभळीची अशी उंच झाडं, बाभळ ज्याची बारीक बारीक पानं असतात. बाभळीचं झाड खूप महत्त्वाचं असतं, कारण या बाभळीच्या झाडातून छान डिंक तयार करतात. हा डिंक खूप पौष्टिक असतो. आणि बाभळ तुम्हाला आत्ता आठवेल मी सांगितल्यानंतर, जसे दोन असे लांब काटे असतात बघा, काट्यानं काटा काढणे असं म्हणतात. अशा आकाराचा जो बैलाच्या शिंगाच्या आकाराचा काटा असतो तो बाभळीचा काटा. सगळ्यात डेंजर असणारा काटा तो म्हणजे बाभळीचा काटा. असं बाभळीचं झाड मात्र वृक्ष असतं, त्याच्यामध्ये काय सौंदर्यच नसतं. कुठं आहे ते, त्या रांजाईच्या डोंगरावरती असं वृक्ष वाकडं तिकडं वाढलेलं बाभळीचं झाड आहे. या झाडामध्ये सौंदर्य नसतं. तसं सौंदर्य कुठल्या झाडामध्ये असतं, आंब्याच्या झाडामध्ये. हा डेरेदार वृक्ष असतो. सौंदर्य कशा झाडामध्ये असतं, उंबराच्या झाडामध्ये. सौंदर्य कुठल्या झाडामध्ये असतं, केळीच्या झाडामध्ये. अनेक झाडामध्ये सौंदर्य असतं, पण बाभळीचं झाड मात्र रसहीन, सौंदर्यहीन असतं. म्हणून शब्द वापरलेला आहे, वृक्ष तिथं बाभळी, बाभळीची झाडं आहेत. पहा एकदा बाभळीचं झाड. ज्यावेळी घरकुले न्हाव्याची लटकली, त्याच्यावरती काय झालं, ज्यावरी, कशावरी, बाभळीच्या झाडावरी. घरकुले, घरकुल, आपली घरं कशी आहेत माहिती आपल्याला, पूर्वी खापऱ्यांची होती, नंतर लांब कौलांची, लाल कौलाची घरं झाली, हळूहळू पत्र्यांची झाली, आणि आता सिमेंटची घरच्या घरं अजून कशी काय होतील देव जाणे. बघा इथं काय म्हटलेलं आहे, इथं त्या न्हाव्यांची घरटी. न्हावी हा पक्षी आहे. न्हाव्यांची म्हणजे काळा किडा जो म्हणतो आपण. म्हणजे तुम्हाला काय लक्षात येईल बघा, सुतार पक्षाचं घरटं माहीत आहे. म्हणजे एखाद्या झाडावरती जिथं विहीर आहे आणि या विहिरीच्या अगदी म्हणजे विहिरीमध्ये गेल्यासारखं, विहिरीवरती ज्या झाडाच्या फांद्या गेलेल्या आहेत, अशा ठिकाणी ही सुतार पक्षीचं घरटं वगैरे असतं. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा टांगला, एका देका पिलासाठी झोका तिने झाडाला टांगला. काय आठवलं का बघा, कुणाची कविता असणार, अगदी बरोबर, कुणाची सांगा, कवयित्री बहिणाबाई. बहिणाबाईंच्या अनेक कविता गाजलेल्या आहेत. त्यांची खोपा ही कविता असेल किंवा त्यांची मन ही कविता असेल. मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिर येत पिकावर. त्यांच्या अनेक कविता गाजलेल्या आहेत. बहिणाबाईंच्या अस्सल कविता, मराठमोळ्या कविता, अडाणी असणारी ही बहिणाबाई, तिनं ती संसाराची कविता काय केली आहे बघा. कुठली कविता, कुठली कविता सांगा बरं. अनेक कविता आहे. अरे संसार संसार जसा तावावर चुला, आधी हाताला चटके मग मिळते रे भाकर. संसार कसा आहे, संसाराच्या अनेक कविता केलेल्या आहेत, पण बहिणाबाईंची कविता त्याला तोड नाही. काय म्हणल्या, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, असा संसार आहे. जसा काय म्हणतात, तवा चुलीवर ठेवलेला असतो, आतून जाळ झालेला असतो. त्या सगळे जाळीचे, त्या आगीचे दाह त्या तव्याला बसतात.
स्त्रीच्या हाताला चटके बसतात, कारण भाकर करण्यासाठी, आणि त्याच्यातून गोड मऊदार गरमागरम भाकरी आपल्याला मिळते. सहजासहजी भाकरी मिळत नाही, आपल्या आईला माहीत आहे ते. आपण पण हळूहळू लक्षात घ्यायला पाहिजे या गोष्टी. असो, इथं काय म्हटलेलं आहे बघा, मला काय सांगायचं होतं, तो घरटा, तो सुगरण पक्ष्याचा घरटा, आणि या घरट्यामध्ये काय असतं बघा, एक किडा असतो. जर तुम्ही हा घरटा पाहिला, म्हणून घरटा काढायचा नाही, आपण पाहायचं, फक्त डोकावायचं त्या घरट्यामध्ये. त्या घरट्याच्या आतमध्ये असा चिखल असतो बघा, वाळलेला चिखल असतो. कशासाठी असतो, तर या चिखलाला एक तो पक्षी, तिथं एक किडा चिकटतो रात्री, जो आपल्याला रात किडा म्हणतो, आपल्याला लाईट किडा म्हणतो. तो किडा म्हणजे निसर्गानं कशी अद्भुत रचना केलेली आहे बघा. त्या पक्ष्यानं तो किडा तिथं आणलेला असतो, आणि त्यानं तो लाईट लावलेला असतो. त्या निसर्गाच्या काळोखामध्ये सुद्धा त्या पक्ष्यानं आपली अशी वेगळी व्यवस्था केलेली असते. तीच घरटी घरकुले न्हावी म्हणजे हा पक्षी म्हटलं आहे किंवा काळा किडा असं म्हटलं आहे, लटकली, तिथं लटकलेले आहेत. आणि तिथं करडासह तिथं बागडत्या शेरड्या, करडासह, करडं म्हणजे काय, लहान, काय करडं म्हणजे शेळ्यांची पिलं, बकरी, लहान बकरी, काय म्हटलं बघा, करडासह तिथं बागडती शेळ्या सुद्धा तिथं बागडती, तिथं फिरायला. म्हणजे तो बाभळीचा पाला खाण्यासाठी असेल, आजूबाजूचा पाला खाण्यासाठी असेल, कुठं टेकडीवरती उंच वाकडं तिकडं बाभळीचं झाड आहे, त्याला न्हाव्याची घरटं लटकलेली आहेत. ती घरटं सुद्धा हलतात, आणि तिथं शेळीची, बकरीची पिलं सुद्धा आहेत, आणि तिथं शेरड्या म्हणजे त्यांच्या आया, त्या पिलांच्या, म्हणजे तिथं काय म्हटलं बा, शेळी सुद्धा आहेत. कलकलाट करती झाडावर भोरड्या, कलकलाट कोण करतं, भोरड्या. आता काय भोरड्या भानगड, तर भोरड्या हा सुद्धा पक्षी आहे, काळ्या रंगाचा पक्षी, साळुंकीसारखा पक्षी असतो. त्या सुद्धा कलकलाट करतात भोरड्या अशा 5, 6, 7 एकत्र असतात, 7 असं ते एकत्र राहतात, आणि त्यांचा एकसारखा आवाज येतो बघा. निसर्गामध्ये गेल्यानंतर दुपारच्या वेळेला असा कलकलाट आवाज येतो. त्या सगळ्यामुळे एक सुरात बेसूर ओरडत असतात त्या भोरड्या पक्षी. तो भोरडा असं म्हटलेलं आहे बघा, कलकलाट करती झाडावर भोरड्या. त्याच झाडावरती म्हणजे त्या बाभळीच्या झाडावरती भोरड्या तिथं कलकलाट करत असतात. अशा प्रकारे आपण तिथं या कवितेमध्ये आतापर्यंत काय काय पाहिलं या 3 कडव्यामधून, तर तिथला तो रानजाईचा निसर्ग, डोंगर, पाझरणारे झरे, तिथं खेळणारे ती पाखरे, त्यानंतर अनेक सोनवळीची फुलं असेल, तरवड्याच्या शेंगा असेल, झेंडूची फुलं असेल, किंवा बहीण मखमलची फुलं असेल, किंवा गोकर्णची फुलं, त्याचबरोबर बाभळीची झाडं, त्या बाभळीच्या झाडावरती लटकलेली न्हाव्याची घरटी, तिथं शेरड्या करड्या बागडतात, आणि भोरड्या मोठमोठ्यानं ओरडतात. असा हा भाग आपण आज पाहिला. या कवितेचा राहिलेला भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. तोपर्यंत धन्यवाद.